सहज भेटायसाठी मी आलो होतो. अच्छा, काय साहेबांनी मार्गदर्शन केलं आता तुम्हाला, काय नेमकं बोलणं? नाही, या विषयावरती काही चर्चा झाली नाही. अच्छा, ही जी काही दुःखद घटना झाली आहे त्या संदर्भातला 2 दिवस होतो, परत त्यांना गाठभेट करण्यासाठी आलो होतो. साहेबांनी आता पत्रकार परिषदेत असं सांगितलेलं आहे की युवा जे नेते आहेत, युवा पिढी आहे, त्यांना मोठी एक संधी देण्यात येईल, त्यामुळे तुमचं देखील युवा म्हणून एक मोठं नाव आहे. या सगळ्याकडे कसं बघताय? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुद्धा साहेबांनी भाष्य केलं. नाही, मोठे साहेब कधी पण जे युवक असतात त्यांना ते प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. जी काही परिस्थिती चालू आहे त्या संदर्भात, आता साहेबांची मी पत्रकार परिषद बघितली नाही, पण नक्कीच साहेब कुठं ना कुठं तरी युवाला पुढे घेऊन जायचं काम करतात. पण 12 तारखेला घेत आहेत, आज घेणार आहेत. काय वाटतं तुम्हाला हे सगळं बघून? ही दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येऊ शकतात का सध्याच्या परिस्थितीला, का तशी परिस्थिती नाही? मला असं वाटतं कुटुंब प्रमुख जे पवार साहेब आहेत त्यांनी बोललेलं माझ्यासारखा एक लहान कार्यकर्ता एक आमदार म्हणून त्या भागात जयंत पाटील आणि अजित पवार यांची चर्चा चालली होती. 12 तारखेला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी एकत्र होणार असेल. आता साहेबांनी पत्रकार परिषद, काय आपल्याला माहिती होती या संदर्भात? नाही, या संदर्भातली माहिती नव्हती, पण जी काही चर्चा कानावरती येत होती या संदर्भातली एकत्रीकरणाची, ही गोष्ट म्हणजे चर्चेतून माझ्या कानावरती होती. ही थांबली म्हणायचं का आता? मी ह्याच्या संदर्भात काही सांगू शकत नाही. संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? मी तर पहिल्या दिवशीपासून माझी जी भूमिका होती की कुटुंब एकत्र झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये सगळ्यांना आनंदच आहे ना. कुठेतरी काल तटकरे उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? संदीप क्षीरसागर आजच मला ही गोष्ट कळाली आहे. खऱ्या अर्थाने मला वाटतं एक कुटुंब प्रमुख म्हणून साहेबच ह्याच्यावरती उचित खऱ्या अर्थाने तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, या मुंबईमध्ये मिटिंग चालू होत्या, परंतु एकंदरीत पवार साहेबांना देखील याची माहिती नव्हती. खऱ्या अर्थाने तो निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला समजते, परंतु पवार साहेबांना याची माहिती देणं गरजेचं होतं का? कसं पाहता एक राष्ट्रवादीतले आपण एक आमदार? नाही, ह्याच्यामध्ये काय आता काय चर्चा झाली नाही झाली, आज आम्ही बोलत असताना ह्या गोष्टीवरती मी काही साहेबांशी चर्चा झाली नाही. त्यांना फक्त गाठभेट करण्यासाठी आलो होतो, पण तुम्हीच मला असं वाटतं त्यांना एकदा विचारू. आमदार साहेब, तुमची काय आज बैठक आहे का या ठिकाणी? आज जर साहेब इथे आहेत, रोहित दादा सुद्धा आहेत, तुमची काय बैठक आहे? नाही, आज बैठक ही ती काहीच नव्हती. आमचं जे जवळचे लोक आहेत सगळ्यांचं ठरलं होतं की आपण 2-4 दिवस इथे थांबायचं. काल मी 1 दिवस फक्त बीडला जाऊन आलो, कोण का दादांच्या एक शोकसभा मी आमच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केली होती, मग ती करून मी परत आलो. या सगळ्या गोष्टीकडे जसं 2 मताप्रवाह आहेत, या सगळ्या जर गोष्टी लवकर होत असतील, तुम्ही म्हणताय पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण अशा गोष्टी जर घाईमध्ये कुठे होत असतील तर या थांबणं अपेक्षित आहे असं वाटत नाही तुम्हाला? एक तरुण 10 दिवस थांबायला काय हरकत होती? आता लोकांमध्ये ही चर्चा आहे, पण आता काय त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतले हे मला माहिती नाही. आणि त्याला जोडून एक प्रश्न, जसं तुम्ही आता म्हणालात की कुटुंब एकत्र आलं पाहिजे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काही बड्या नेत्यांचा, त्यामध्ये तटकरे असतील, पटेल असतील, यांचा कुटुंब आणि पक्ष एकत्र हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.